महाराष्ट्रात एका भागाला पुराचा तडाखा तर दुसऱ्या भागाला दुष्काळाची झळ असं अतिशय विचित्र, विरोधाभासी आणि चिंताजनक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. एकाच राज्यातील दोन वेगवेगळ्या भागात निसर्गाचे दोन टोकाचे चेहरे पाहायला मिळत आहेत. कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटांवर नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि अनेक भागांना पुराचा तडाखा बसलाय. तर दुसरीकडे मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि खानदेशात पावसाच्या एका एका थेंबासाठी शेतकरी आसुसलेला आहे. एकाच वेळी कुठे तुफान पाऊस तर कुठे कोरडा दुष्काळ ही स्थिती का निर्माण झाली आहे? हवामान तज्ज्ञ या परिस्थितीकडे कसे पाहतात? मराठवाडा आणि विदर्भातील शेतीचे काय हाल होत आहेत आणि येत्या काळात मान्सूनची वाटचाल कशी असणार आहे? हेच सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या कोकण पट्ट्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढले. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर लोणावळा, महाबळेश्वर आणि ताम्हिणी घाटात अवघ्या 1-2 दिवसात 500 ते 600 मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळलाय आणि नद्या नाल्यांना पूर आलाय. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. करूळ घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रशासनाला ऑरेंज अलर्ट जारी करावा लागलाय. वसई भागातही पूर स्थितीतून सावरायला बराच वेळ लागलाय. आता याच्या अगदी उलट चित्र मराठवाड्यात आहे. लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. 8 जुलैपासून सुरू झालेला पावसाचा खंड हा केवळ तात्पुरता नसून त्याचे परिणाम दीर्घकालीन राहू शकतात असं हवामान अभ्यासकांचं म्हणणं आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही अजून पेरणी योग्य समाधानकारक पाऊस झालेला नाही. तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि सोलापूर या दुष्काळ प्रवण पट्ट्यातही चिंतेचं वातावरण आहे. पश्चिम विदर्भातल्या काही जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी नोंदवलं गेलंय. याचा थेट परिणाम खरीप पेरण्यांवर झालाय. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 20 जुलै अखेर राज्यात सरासरी 74% खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तर गेल्या वर्षी याच काळात ही आकडेवारी 88% होती. म्हणजे यंदा पेरण्यांचा वेग मंदावलेला स्पष्ट दिसतोय. काही ग्रामीण भागातून पिण्याच्या पाण्याचे टँकरही अजून पूर्णपणे हटलेले नाहीत. हे या दुष्काळ सदृश्य परिस्थितीचं गांभीर्य दाखवतं. त्यातल्या त्यात बोगस बियाणांच्या विक्रीचा गोरखधंदा विदर्भ मराठवाड्यात फोफावलाय. याचाच परिणाम म्हणजे अनेक भागात सोयाबीन अंकुरलंच नाही आणि आधीच कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीसाठी पैसा उभारण्याचं संकट असल्याची परिस्थिती आहे. तसं आज मात्र हवामान विभागानं राज्यातल्या 22 जिल्ह्यांना अलर्ट दिलाय. बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या ओडिशा किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता ही विरोधाभासी स्थिती नेमकी कोणत्या कारणामुळे उद्भवत आहे? तर हवामान अभ्यासकांच्या मते याला अनेक कारणं जबाबदार आहेत. पहिलं कारण म्हणजे मान्सूनचा अक्ष आणि कमी दाबाच्या पट्ट्याची स्थिती. जेव्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं, तेव्हा बाष्पयुक्त वारे त्या दिशेनं खेचले जातात आणि कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जास्त पाऊस पडतो. पण हाच पट्टा जेव्हा उत्तरेकडे सरकतो किंवा कमकुवत होतो, तेव्हा मराठवाडा आणि विदर्भ सारखे कोरडवाहू पट्टे पावसापासून वंचित राहतात. दुसरं कारण म्हणजे यंदाच्या मोसमातला एल निनोचा प्रभाव. पश्चिम प्रशांत महासागरातल्या उष्णकटिबंधीय हवामान प्रणालींनी मान्सूनचं बळ काही काळ खेचून घेतल्याचं निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदवलंय. यामुळे मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढे सरकताना अपेक्षेपेक्षा मंदावलाय. तिसरं कारण म्हणजे हवामान बदल. मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस ऑफ इंडियातील तज्ज्ञांच्या मते देशाच्या एकूण सरासरी पावसात मोठा दीर्घकालीन बदल दिसत नसला तरी स्थानिक पातळीवरचा मोठा फरक दिसून येत आहे. घाटमाथ्यावर होणारा अतिरेकी पाऊस आणि पठारी भागातला खंड हे या बदलत्या पॅटर्नचं एक ठळक उदाहरण आहे. चौथं कारण म्हणजे स्थानिक भूरचनेशी संबंधित आहे. सह्याद्रीच्या घाटमाथा समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांना अडवतो आणि तिथेच मुसळधार पाऊस पडतो. तर घाट ओलांडून पूर्वेकडे सरकणाऱ्या वाऱ्यांमध्ये हवा तितका ओलावा राहत नाही. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या पठारी भागात नैसर्गिकरित्याच पाऊस तुलनेनं कमी पडतो आणि यंदा मान्सूनचं चक्रच बिघडल्यानं ही तफावत जास्तच दिसून येत आहे.
लोकमतच्या एका वृत्तानुसार यंदाच्या एप्रिल-मे महिन्यातच एल निनो तयार होण्याचे संकेत हवामान संस्थांनी दिले होते आणि 11 जूनला अमेरिकेच्या हवामान यंत्रणेनेही एल निनोची सुरुवात जाहीर केली. भारतीय हवामान विभागाने एप्रिलमध्ये सरासरीच्या 92% पावसाचा अंदाज दिला होता. जून अखेरीस देशभरात मान्सूनने जवळपास 40% पावसाची तूट नोंदवली होती. बळकट होत असलेला एल निनो, प्रतिकूल मॅडेन जुलियन दोलन आणि उत्तर हिंदी महासागरावर कमी दाबाच्या प्रणाली तयार न होणं ही याची प्रमुख कारणं असल्याचं यात सांगण्यात आलंय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त निसर्गातले बदलच नाही, तर मानव निर्मित संकटही या परिस्थितीला तितकीच जबाबदार आहेत. विदर्भ मराठवाड्यात बोगस सोयाबीन बियाण्यांचा मोठा गैरप्रकार उघड झालाय आणि परिणामी अनेक भागात बियाणं उगवलंच नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणीचं आर्थिक संकट कोसळलंय. ही परिस्थिती एक दोन गावांची नाही, त्यामुळे या परिस्थितीला अनेक घटक कारणीभूत आहे. आता पुढच्या काही दिवसात पावसाची स्थिती कशी असेल तेही समजून घेऊयात. तर हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार आजपासून पुढील 2-3 दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यातही हवामानात बदल जाणवत असून छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर परभणी, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातही हलका पाऊस अपेक्षित आहे. विदर्भातही पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेली ही कमी दाबाची प्रणाली हळूहळू ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दिशेनं सरकत असल्यानं मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. असं झालंच तर मराठवाड्यातली पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघू शकते आणि खरीप पेरण्यांना गती मिळू शकते. पण तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, असं चित्र सध्या तरी दिसतंय. आता महाराष्ट्रावर ओढवलेलं हे निसर्गाचं संकट केवळ या एका वर्षापुरतं मर्यादित नाही. हवामान बदलांचं हे अक्राळ विक्राळ रूप दरवर्षी तीव्र होत चाललंय. यावर मात करण्यासाठी केवळ तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही, हेही तितकंच खरंय. त्यासाठी जलव्यवस्थापन आणि वॉटर ग्रीडची आवश्यकता आहे. म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून समुद्रात वाहून जाणारं अतिरिक्त पुराचं पाणी लिफ्ट करून दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आणण्याच्या योजना कागदावरून प्रत्यक्षात आणाव्या लागतील. मायक्रो क्लायमेट स्टेशन्स म्हणजे प्रत्येक तालुका आणि महसूल मंडळ स्तरावर हवामान अंदाज यंत्रणा अधिक सक्षम करावी लागेल. निसर्गाच्या मारामुळे आधीच खचलेल्या शेतकऱ्याला कृत्रिम संकटातून वाचवण्यासाठी प्रशासनानं बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल केले पाहिजेत. एकूणच काय, तर निसर्गाचा लहरीपणा आणि मानवी चुका या दुहेरी कात्रीत आज महाराष्ट्राचा शेतकरी सापडलाय. थोडक्यात सांगायचं झालं तर यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी अत्यंत असमान ठरलाय. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पुराचं संकट, तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात दुष्काळ सदृश्य स्थिती, हे विरोधाभासी चित्र एकाच वेळी राज्यात दिसतंय. मान्सून चक्रात बदल, अल निनोचा प्रभाव आणि हवामान बदलामुळे वाढणारी तीव्रता ही या परिस्थिती मागची प्रमुख कारणं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पुढील काही दिवसातला पाऊस मराठवाड्याची तहान काही प्रमाणात भागवेल अशी आशा आहे. बाकी तुमचं यंदाच्या एकूण परिस्थितीवर, एकूण वातावरणावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.